तर हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू बॅक माय चॅनल. कसे आहेत सर्वजण? मस्त मजेत ना? मस्त राहा, स्वस्त राहा आणि माझे व्हिडिओ बघत राहा. तर आज मी दिवसभरात काय काय करते, तर तुम्हाला हे पाहायचं असेल तर हा व्हिडिओ कंटिन्यू करा आणि न स्किप करता पूर्ण व्हिडिओ पहा. तर इथं बघा सकाळच्या कामाची धावपळ. आणि ते काय होतं, आज कपडे खूप होते. म्हणजे नेहमीचे कपडे प्लस यांचे पण होते. का घातलेले दररोज डेलीचे कपडे ते पण काढले होते. त्यामुळे सगळे कपडे वाळत टाकायला इकडे नाही येत बसत. त्यामुळे मी गेटच्या पाठीमागच्या साईडला म्हटलं एक दोरी बांधावी आणि शर्ट तरी तिथे बसतील, म्हणजे बाकीचे पॅन्टीज वगैरे इकडे बसतात आणि नेहमीचे कपडे तर बसलेत इकडे. मग ते शर्टमुळेच मी तिथे दोरी वगैरे बांधत होते. तर बघा, दोरी बांधण्यात पण माझी चांगली कसरत चालली होती. व्यवस्थित काही कुठं बांधताच येत नव्हती. नंतर डायरेक्टली मी गेटलाच बांधली आणि तिथेच शर्ट वाळत टाकले. का मला दुसरं ऑप्शनच नव्हतं आणि तिथे ऊन पण होतं. त्यामुळे म्हटलं अर्ध्या तासात तर वाळून जातील. हे बघा, इकडे पॅन्टी सर्व टाकलेल्या होत्या. नंतर कपडे वगैरे झाली की थोडीशी रूम आवरायला घेतलेली होती. म्हणजेच थोडंसं कचरा वगैरे साफ करून घ्यावा म्हटलं. सकाळी झाडू मारलेला होता, तरी पण मुली खेळतात, त्यामुळे रिटर्न एकदा मला झाडू मारावाच लागतो दररोज. सगळं आवरल्यानंतर व्यवस्थित मग झाडू वगैरे मारून घेतला. थोडीशी अगोदर साफसफाई पण केलेली होती. कपडे वगैरे अस्ताव्यस्त पडलेले होते, ते सर्व घड्या वगैरे घालून घेतलेलं होतं. आणि साईडचा तो टेबल दिसतो तो पण आवरून घेतलेला होता. त्याच्यामध्ये पण काही कपडे वगैरे असतात. त्याच्यावरती तर खूप पसारा पडलेला होता, ते मी शूटच केलं नाही. ते पण सगळं त्याच्या अगोदर आवरून वगैरे घेतलं. आणि नंतर बघा, इथं मी झाडू वगैरे मारला. आणि नंतर म्हटलं फरशी पण क्लीन करून घ्यावी, कारण मी फरशी पण रोज पुसत असते. पहिले झाडू वगैरे मारते आणि नंतर फरशी पुसून घेते, कारण मला फरशी दररोज पुसून घेतल्याशिवाय ते रूम फ्रेश वाटतच नाही. त्यामुळं मी दररोज फरशी पुसून घेत असते. तर बघा, असाच माझा दिवस जातो. सकाळचं आवरण्यातच जातो. तोपर्यंतच 12 वाजतात. 12चा टाईम होतं. आणि नंतर मग मी आरोहीला शाळेत आणायला जाते. आणि आज प्लस पॉईंट म्हणजे आरोही आज शाळेत गेलीच नाही, कारण ती सकाळी उठली, तिचं सगळं आवरलं वगैरे होतं सकाळी लवकर, पण तिला अचानक उलटी व्हायला लागली. मळमळ, तिला बहुतेक ह्याचा त्रास असावा पित्ताचा, पण एवढ्या लहान मुलींना पित्ताचा त्रास पण नसतो. सकाळचं तिला दररोजच कसं होतं मळमळ. आणि तिला उलटी पण कशाने होते तेच माहीत नाही. तिला डॉक्टरांना पण दाखवलं आहे. डॉक्टर बोलतात काही नाही, नॉर्मल आहे, होतं सकाळी लवकर उठल्यामुळे. तरी तर बघा, माझं आवरून वगैरे झालं आता सगळं. आता फक्त जेवण बनवून. पाव खायचे का तुम्हाला? चिमूला पण घालायची साडी. इकडे परी पण घालते साडी आजीकडून. हो, तुझा पण मेकअप करायचा, तुला तर लय आवडतो परी. इथं बघा, आरोहीचा सावित्रीचा लुक करायचा होता, त्याच्यासाठी तिला राणी साडी वगैरे फायनली अशी घातलेली आहे साडी आरोहीला काकीने. ही परीची साडी बघा. आणि आता चिमूची पण दाखवते. तिघींनी पण साड्या घातल्यात. आरोही साडी चोही नाही आजीला घालायची. काय झालं मम्मी? चिमू, ही चिमूची साडी बघा. बघा कशी घालते. आता चिमूला पण घालायची. सगळ्यांचं साड्याच घालायला लागले सगळ्या. चिमू, तुला आवडते काय साडी घालायला? होय. अगं तिकडे कुठे चालली चिमू? एक सावित्री बाई, ही दुसरी सावित्री आणि ही तिसरी. ही तर बासरीच घेऊन बसले. है की नाही? बघू आरोही, दाखव. वा वा वा, मस्त. चला आता काय करायचं?
तर बघा तिला सिम्पलच साडी घातलेली होती आणि सिम्पलच राणीने मेकअप केला होता, पण खूप छान केला होता आणि ती छान पण दिसत होती. बघा काही फोटोज व्हिडिओज काढले तिचे, ते तुमच्यासोबत शेअर करते. सिम्पलच लूक होता पण छान झाला होता आणि तिचे फोटोज खूप छान येतात. सिम्पल जरी असले ना तरी खूप मस्त येतात फोटोज तिचे. त्याच्यानंतर बघा इथं 6-6:30चा टायमिंग होता आणि मी त्यांचा अभ्यास घेत होते. आरोहीचा अभ्यास घेताना परी खूप मस्ती करते. तिचं काहीतरी वेगळंच चाललं होतं आणि आरोहीला मी ते मॅथ्सचं सांगत होते समजून. तोपर्यंत इकडे परीचं मध्येच काहीतरी बोलत होती. आरोहीचं एक बुक घेतलं होतं आणि त्याच्यातले बोलत होती. तिला तर वाचता पण येत नाही, पण अशीच बोलत होती, काहीही बोलत होती आणि मला विचारत होती हे कसं बोलायचं, याला काय म्हणतात, त्याला काय म्हणतात. तिचं ते चालूच असतं मध्ये. आरोही अभ्यास करायला लागली का ती मध्ये असतेच. त्यानंतर बघा आम्ही रात्रीचं जेवण तर आज होतं पराठा आणि पनीर आणि डाळ, दुसऱ्या भाज्या बाहेरून आणल्या होत्या. पराठे आम्ही घरी बनवले होते. तर आज होती ॲनिव्हर्सरी राणी आणि भाऊजींची, त्याच्यामुळे स्पेशल आम्ही बाहेरूनच आणलेलं होतं. आणि नंतर बघा जेवण वगैरे केल्यानंतर आम्ही मग सेलिब्रेशन करायला घेतलं. घरीच केलं, थोडक्यातच केलं, म्हणजे जास्त काही नाही, आम्हीच होतो घरचे. रात्रीचं मला जेवण करायलाच वेळ झालेला होता, त्यामुळे मग सेलिब्रेशन पण 10:30 वाजले असतील केक कट करायला. तर इथे बघा केक वगैरे कट केला आणि मुली खूप मध्ये करतात, वरती टेबलवरतीच चढत होत्या. आणि बघा तुम्हाला आमची फॅमिली कशी वाटते नक्की सांगा कमेंटमध्ये. आणि बघा मी काही फोटोज तुमच्यासोबत शेअर केलेत, कसे वाटला तेही कसं, आणि व्हिडिओ पूर्ण कसा वाटला तेही नक्की कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि साईडला जी बेल आयकॉन आहे ना त्याला प्रेस करा, जेणेकरून माझा प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला येऊन जाईल. बाय.